गुरुजी, जर समजा एका ट्रेनमध्ये सगळ्या मुली बसल्या तर त्याला तुम्ही काय म्हणाल? बंड्या: सर, त्याला आपण मालगाडी म्हणू. गुरुजी: ये फुकणीच्या, निघ बाहेर पहिले. परीक्षा हॉलमध्ये मुलगी मुलाकडे बघत असते. मुलगा: माझ्याकडे बघू नकोस. मुलगी: का? मुलगा: जेव्हा बघतेस तू माझ्याकडं मला नापास झाल्यासारखं वाटतंय. आताची लग्न झालेली पोरं बायकोवर प्रेम करायचं सोडून मेव्हणीवर लाईन मारत असतात. बंड्या: चला तर मग, मी निघतो आता. नातेवाईक: अरे थांबा, चहा तर पिऊन जा. बंड्या: हां, मी पण तुम्हाला चहाची आठवण करून देत होतो, जात नाही आहे. गुरुजी: पोरांनो, गाईचं दूध पिलं की बुद्धी वाढते. रोज एक गिलास दूध पेत जा. बंड्या: काय बी सांगून राहिले काय गुरुजी? तसं असतं तर मग वासरू इंजिनियर झालं नसतं काय? बंड्या: तेरे लिए दुनिया छोड़ दी है. चिंगी: गायछाप सुटती का तुला रताळ्या, दुनिया सोडायला निघालास. जेव्हा एखादा फटाका थोडासा जळून फुस्स होतो तेव्हा त्याला पायानं रगडून काही लोक असा फील घेतात की जसा काही त्यांनी टाइम बॉम्ब डिफ्यूज करून जगाला वाचवलंय. थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की साला चादरीत हवा येते तरी कुठून. काही मुलींचं तोंड तर कोबीसारखं असतं, पण भाव मात्र पनीरसारखा खातात. वाघ वाघिणीला किस करायला लागला. वाघिणीने वाघाला थांबवले आणि इकडे तिकडे पाहिले. वाघ: काय ग, काय झालं? वाघीण: काही नाही हो, मी बघते की इथे आसपास डिस्कवरी चॅनलवाले तर नाही आहेत ना, हरामखोर टी व्हीला दाखवतात. डॉक्टर: काही काळजी करू नका, त्यांना लवकरच आराम वाटेल. मी झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या आहेत. महिला: या गोळ्या त्यांना दिवसातून किती वेळा द्यायच्या? डॉक्टर: मॅडम, या गोळ्या त्यांना द्यायच्या नाहीत, तर तुम्ही दिवसातून 3दा घ्यायच्या आहेत.